morning student. In this period we will see divisibility test. First test is divisibility by 2. Then we see divisibility by 3, divisibility by 4, divisibility by 5, divisibility by 6, divisibility by 9, and divisibility by 10, divisibility by 11. So total test like 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Divisibility by 11 times. Now see divisibility by 2. Divisibility by 2. We know that the number is divisible by 2 if its one place digit is 0, 2, 4, 6 or 8. Here we are considering a 2-digit number 10a plus b. In this number 10a is even, it is exactly divisible by 2, but b will be exactly divisible by 2 if b is equals to 0, 2, 4, 6 or 8. That is 10a plus b will be exactly divisible by 2 if b is equals to 0, 2, 4, 6 or 8. Then 10a plus b divided by 2 has remainder 0, otherwise remainder will be 1. 2 digit number जर असेल किंवा 3 digit number असेल तर सपोज 2 digit number आहे 32 आहे किंवा 30 असेल तर हा जो 1 प्लस डिजिट आहे हा जर 1 प्लस डिजिट हा जरा 10 प्लस डिजिट कोणत्याही 3 डिजिट नंबरचा किंवा 2 डिजिट नंबरचा और कितीही डिजिटचा जर नंबर असेल पण एक कंडिशन त्याच्या 1 प्लसला कोणते नंबर पाहिजे 0, 2, 4, 6 और 8 यापैकी एक जर नंबर असेल तर तो पूर्णपणे डिव्हिजिबल आहे. डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे काय जेव्हा आपण त्या नंबरला 2 ने डिवाइड करू त्यावेळेस रिमाइंडर काय येईल 0. तसा जो येणारा रिमाइंडर असेल तो 0 येईल तेव्हा आपण काय म्हणायचं तो नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहे. दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे त्याला कंप्लीटली काय होते डिवाइड होते म्हणजे रिमाइंडर असं काही शिल्लक राहत नाही म्हणून तो नंबर काय आहे डिव्हिजिबल बाय 2. Now divisibility by 3. Divisibility by 3. We know that a given number is exactly divisible by 3 if sum of its digit is divisible by 3. एखादा नंबर असेल मग 2 डिजिट नंबर असेल 5 डिजिट नंबर असेल पण त्यांची काय त्या नंबरमधले जे डिजिट्स आहेत त्यांची जर सम आपण घेतली तर ती काय पाहिजे डिव्हिजिबल बाय 3 पाहिजे. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे काय त्याला कंप्लीटली काय झालं पाहिजे डिवाइड झालं पाहिजे म्हणजे त्या नंबरला जर 3 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय आला पाहिजे 0 म्हणजे ते काय म्हणायचं आपण डिव्हिजिबल बाय 3 आहे. सपोज हा नंबर आहे 32 या नंबर्समध्ये किती डिजिट्स आहेत तर 2 डिजिट नंबर आहे फर्स्ट डिजिट सेकंड डिजिट त्यांची जर आपण त्या डिजिटची सम घेतली 3 + 2 = 5 पण 5 डिव्हिजिबल बाय 3 आहे का नाही. रिमाइंडर 3 2 रिमाइंडर 2 राहतो सो तिथं कंप्लीट डिवाइड होते का ते नाही म्हणून आपण काय म्हणू शकतो याला this number is not divisible by 3. सपोज आपण 33 घेतला नंबर काय घेतला 33. आता ह्या डिजिटची सम घेतली 3 + 3 = 6. 6 डिवाइडेड बाय 3 3 * 6 2 येते म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथं 6 is completely
म्हणजे काय होणार आहे 6 डिव्हिजिबल बाय 3 आहे. काय तर दॅट्स वाय त्याची जर सम घेतली आपण तर ते डिव्हिजिबल बाय 3 आहे. म्हणून काय होऊ शकेल इथं आपण 3 + 3 इज इक्वल्स टू 6 आणि ते काय आहे डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे त्याची सम डिव्हिजिबल बाय 3. जर त्याची सम त्यांच्या डिजिटची डिव्हिजिबल बाय 3 असेल तर तो नंबर जो आहे तो पण काय आहे डिव्हिजिबल बाय 3. सो दॅट्स वाय 33 इज डिव्हिजिबल बाय 3. 33 ला जर आपण 3 ने डिवाइड केलं 3 जातं 3 जातं we get 11. Now divisibility by 4. We know that a given number is divisible by 4 if the number found by its 1 and 10 place digit is divisible by 4. आता 2 डिजिट पर्यंतचे नंबर आपल्याला ते नंबर पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे 4 डिजिट होतात की नाही. पण असं 5 डिजिट नंबर असतील किंवा 6 डिजिट नंबर असतील तर ते आपल्याला ओळखायचं असेल की ते 4 डिव्हिजिबल आहेत की नाही. त्याच्यासाठी फक्त त्याचा जो 10 + डिजिट आहे आणि 1 + डिजिट तो कन्सिडर करून तो जर 4 ने डिव्हिजिबल असेल तर तो पूर्ण नंबर 6 डिजिट असेल 7 डिजिट असेल तो पूर्ण नंबर काय आहे डिव्हिजिबल बाय 4 आहे. We know that a number is divisible by 5 if its 1 place digit is 0 or 5. एखादा नंबर आहे आणि त्याच्या म्हणजे 2 डिजिट नंबर असेल 3 डिजिट नंबर असेल त्याच्या 1 प्लेसला जर 0 किंवा 5 हा या दोन्ही नंबरपैकी एखादा नंबर असेल तर आपण काय म्हणू शकतो तिथं तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 आहे. म्हणजे 5 ने त्या नंबरला जर डिवाइड केला तर आपल्याला रिमाइंडर काय मिळणार 0. सपोज 20 आहे 20 Suppose 25 आहे 35 त्याच्या 1 + 5 और 0 ह्या दोन्हीपैकी एक जर नंबर असेल तर आपण काय म्हणू शकतो तिथं तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे त्या नंबरला जर 5 ने डिवाइड केलं तर we get remainder as a 0. Divisibility by 6. We know that a number is exactly divisible by 6 if it is divisible by both 2 and 3. ज्या नंबरला 2 ने आणि 3 ने डिवाइड होत असेल 2 चं तर माहिती आहे ज्या 1 प्लेसला आपल्याला काय होतं डिव्हिजिबिलिटी 2 टेस्ट आपल्याला माहिती आहे म्हणतात ज्या वेळेस 1 प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असतात तर तो डिव्हिजिबल बाय 2 आहे. आणि 3 ची पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण पाहिलेली आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्या डिजिटची सम जर डिव्हिजिबल बाय 3 असेल तर त्याचा नंबर डिव्हिजिबल बाय 3 आहे. म्हणजे इथं काय म्हणणार आहोत आपण दोन्ही पण अप्लाय करून बघायचे डिव्हिजिबिलिटी 2 आणि डिव्हिजिबिलिटी 3 जर दोन्ही सॅटिस्फाय होत असतील तर ते काय म्हणायचं डिव्हिजिबिलिटी बाय 6. Divisibility by 9. We know that a given number is divisible by 9 if some number is divisible by 9. जशी divisibility 3 ची प्रॉपर्टी होती और टेस्ट होती तशीच divisibility 9 साठी पण 3 डिजिट नंबर आहे. ओके
8 even number, 2 digit. 8 plus 9 is equals to 9. 9 is divided by 9, we get remainder 0. Remainder 0 means आणि हा पण नंबर डिव्हिजिबल बाय 9 आहे. तो 9 च्या टेबलमध्ये आहे. दॅट इज त्यांची सम, त्या डिजिटची सम जर डिव्हिजिबल बाय 9 असेल म्हणजे थोडक्यात ते काय त्यांच्या टेबलमध्ये असेल तो नंबर त्यांच्या समचा, तर तो नंबर पण काय आहे, गिव्हन नंबर पण divisible by 9 and divisibility by 10. We know that a number is exactly divisible by 10 if its one place digit is 0. कोणत्याही नंबरच्या वन प्लेसला जर 0 असेल, फॉर एक्झाम्पल 0 आहे वन प्लेसला 5000 घ्या, 0 आहे 20 घ्या, 10, 30, 40, how many examples? तर ज्या नंबरच्या वन प्लेसला 0 असेल तो नंबर divisible by 10 आहे. म्हणजे 10 आपण त्या नंबरला डिवाइड केलं तर आपल्याला रिमाइंडर 0 मिळतो. ही झाली डिव्हिजिबिलिटी बाय 10. नाउ डिव्हिजिबिलिटी बाय 11. You know that a number is exactly divisible by 11. Difference between the sum of digits at odd place and sum of digits at even place is 0 or multiple of 11. आता इथं काय दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल दिलं आहे. तर फॉर एक्झाम्पल जर आपण डिव्हिजिबिलिटी 11 साठी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा नंबर आहे सम ऑफ डिजिट ॲट ऑड प्लेस. आता इथे ऑड प्लेस कुठले, 1, 10, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 आता नंबरिंग केलं राईट टू लेफ्ट. तर नंबरिंग केल्यानंतर हा ऑड नंबर आहे. सम ऑफ डिजिट ॲट ऑड प्लेसेस दॅट इज 8 plus 9 is equals to 17. Sum of digit at even places, this is 7, this is 11. 5 plus 9 is equal to 6. Then sum of digit at odd places minus sum of digit of even places, that is 17 minus 6 is equals to 11. And 11 is a multiple of 11, म्हणजे तो 11 च्या टेबलमध्ये आहे. अशी जेव्हा कंडिशन मिळेल तेव्हा काय होणार आहे, तो नंबर डिव्हिजिबल बाय 11 असणार आहे.